हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे लहान मुलांसाठी पौष्टिक असे थालीपीठ. फक्त या 2 वस्तूंपासून बनवू शकता तुम्ही हे साधे आणि सिंपल थालीपीठ. तर तुम्ही इथे बघू शकता. सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतले आहे. तर फ्रेंड्स, हे थालीपीठ कधी द्यायचं आहे? जेव्हा तुमच्याकडे भाजीला काहीही नसेल तेव्हा तुम्ही हे थालीपीठ तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता. ते खूप आवडीने खातील. तर फ्रेंड्स, इथे मी आता 1 वाटी डाळीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. आता हे थालीपीठ आपल्याला ह्या 2 वाटीमध्ये जेवढं पीठ आहे तेवढ्यापासूनच बनवायचं आहे, जे की आपण लहान मुलांसाठी बनवत असतो, म्हणजे शाळेला जाण्यासाठी. तर फ्रेंड्स, हे थालीपीठ तुम्ही जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि मुलांना शाळेमध्ये जाण्याची घाई असेल तेव्हा हे तुम्ही थालीपीठ देऊ शकता आणि मुलेसुद्धा खूप आवडीने खातील, कारण हे खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असे थालीपीठ आहे. तर फ्रेंड्स, इथे मी चिरलेली कोथिंबीर, थोडीशी जिरे आणि 1 हिरवी मिरची कट करून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आता त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे थालीपीठ फ्रेंड्स मुलं खूप आवडीने खातात. जेव्हा शाळेला जायची घाई असते तेव्हा एखाद्या वेळेस आपल्याकडे भाजीलासुद्धा काही नसते, तेव्हा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. तर फ्रेंड्स, आता मी थोडं पाणी करून हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. तर फ्रेंड्स, हे थालीपीठ तुम्ही आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींनासुद्धा देऊ शकता, जे की आपले आजी आजोबा यांना दात नसतील तर त्यांना खाण्यासाठी तोंडाला काही चव येत नसते, तर त्यासाठी तुम्ही हे थालीपीठ बनवून दिले तर ते खूप आवडीने खातील आणि त्यांच्या तोंडाला चवसुद्धा येईल आणि हे त्यांच्यासाठी खाण्यासाठी खूप हलके असे पौष्टिक अन्न आहे. खूप चविष्ट आणि खूप स्वादिष्ट असे हे थालीपीठ लागते. तर फ्रेंड्स, आता मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकून घेतले, जेणेकरून आपल्या थालीपीठला छान असा कलर येईल. आता मी थोडासा, तुम्ही इथे बघू शकता, एकदम थोडासा मी इथे सोडा घेतले आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर जास्त टाकली का आपली थालीपीठ एकदम छान असे चविष्ट आणि स्वादिष्ट असे लागते. तर तुम्ही इथे फ्रेंड्स बघू शकता, मी आता इथे तवा गरम झाल्याच्या नंतर तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपले थालीपीठ तव्याला चिटकले नाही पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता, एकच मी पळी इथे थालीपीठ टाकून घेतले आणि ते मी आता स्प्रेड करून घेते, म्हणजेच पसरून घेते. तर हाताला पाणी लावून तुम्ही हलक्या हाताने पसरून घ्या, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, आपण जास्त थालीपीठ जास्त मोठे केले तर ते चिटकलं जातं, त्यामुळे छोट्या आकाराचेच थालीपीठ बनवायचे, जे की लहान मुलांना बघायला आणि खायला आवडेल. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, थोडंसं तेल मी वरूनसुद्धा टाकून घेतले आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थालीपीठ आपले अजिबात चिटकले नाही आहे, जे की मी थोडंसं तेल जास्त टाकले त्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, छान असं आपलं थालीपीठ जाळीदार असं झालेलं आहे. तर फ्रेंड्स, हे थालीपीठ मुलांना डब्यामध्ये खाण्यासाठी खूप स्वादिष्ट आणि खूप पौष्टिक असं आहे. तर फ्रेंड्स, या थालीपीठमध्ये प्रथिने भरपूर मिळतात आणि पचनास हलके असतात, ऊर्जा आणि पोषण देणारे असतात. वाढत्या मुलांसाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही हे लहान मुलांना डब्यामध्ये करून देऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, खूप छान असं आपलं थालीपीठ साध्या आणि सिंपल पद्धतीने झाले आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट आणि खूप छान असा थालीपीठ बनून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला एक घास तोडून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप मऊ आणि सॉफ्ट असा थालीपीठ बनून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा करून बघा, नक्कीच आवडेल. खूप छान आणि खूप सॉफ्ट असा थालीपीठ बनवून तयार झालेला आहे. मुलं खूप आवडीने खातील. तर आता मी राहिलेले बाकीचे थालीपीठ करून घेते. तर अशा प्रकारे माझे बाकीचेही थालीपीठ मी करून घेतले आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही थालीपीठ रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि माझे प्रत्येक येणारे व्हिडिओ बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.